प्रत्येकाने एक केळी घेऊन जायची आणि उद्या वर्गात येण्यापूर्वी ती खायची आहे. हा तुमचा ग्रहपाठ आहे. गुरुकुलमध्ये गुरूंनी ज्या वेळेस हा ग्रहपाठ सर्व विद्यार्थ्यांना दिला ते सगळे आनंदी झाले आणि त्या आनंदामध्ये ते असताना गुरु म्हटले, पण एक अट आहे, जेव्हा तुम्ही ही केळी खाल त्यावेळेस तुम्हाला कुणीही पाहिलं नाही पाहिजे. एकांतात जिथे तुम्हाला कुणीही बघत नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही केळी खायची. आणि सगळे विद्यार्थी गेले. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस परत वर्ग भरला, गुरूंनी बघितलं की सगळे विद्यार्थी केळी खाऊन आलेले आहेत. गुरूंनी त्यांना विचारलं. पहिला विद्यार्थी आला. तो म्हटला की गुरु, मी माझ्या खोलीमध्ये गेल्यानंतर मी खोली बंद केली, अंधार केला आणि हे पूर्णपणे निश्चित केलं की कुणीही मला बघत नाहीये आणि मग मी ती केळी खाल्ली. दुसरा विद्यार्थी म्हणाला की मी नदीकाठी गेलो, आजूबाजूला बघितलं कुणीही बघत नाहीये, मग मी नदीमध्ये उतरलो, केळी हातामध्ये घेतली, पाण्याखाली गेलो आणि मग ती केळी खाऊन टाकली. तिसरा विद्यार्थी म्हणाला, गुरु, मी डोंगरावर गेलो, इकडे तिकडे बघितलं, कुणीही बघत नाहीये, हे बघून मी ती केळी सोलली आणि खाऊन टाकली. चौथा म्हटला की मी माझ्या खोलीमध्ये माझ्या रजईच्या आतमध्ये जाऊन मी ती केळी खाल्ली. सगळ्यांनी केळी खाल्लेली होती, फक्त एक मुलगा ज्याचं नाव होतं कनकदास, त्याच्या हातामध्ये ती केळी तशीच होती. सगळी मुले त्याला बघून हसायला लागली. गुरुनी त्याला बोलवलं आणि म्हटलं, तू का बरे केळी नाही खाल्ली? कनकदास म्हटला की मी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला. मी खोलीमध्ये दार खिडक्या बंद करून, पाण्याखाली जाऊन, रजईच्या आतमध्ये जाऊन, डोंगरावर जाऊन सगळीकडे केळी खायचा प्रयत्न केला, परंतु गुरुदेव, तुम्ही तुमच्या मागच्या वर्गामध्ये आम्हाला शिकवलं होतं की प्रत्येक स्थानी प्रत्येक वेळी भगवंत आपल्याला बघत असतात आणि तुमचं ते वचन मला सारखं आठवत होतं आणि जिथेही मी केळी खायचो तिथे मला जाणवायचं की भगवंत मला बघत आहेत. मला क्षमा करा, मी ही केळी नाही खाऊ शकत. हे होते कनकदास. गुरूंनी त्याच्या विद्वत्तेचं वर्णन आणि त्याच्या विश्वासाचं गुणगान सगळ्या विद्यार्थ्यांसमोर केलं. आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत तुकाराम महाराज सुद्धा याच विषयावर एक खूप सुंदर अभंग सांगतात. ते सांगतात, जळी स्थळी काष्टी पाशानी प्रत्येक स्थानी भगवंताचं अस्तित्व आहे आणि ते भगवंत माझ्या सोबत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती धरोणिया. तुकाराम महाराज म्हणतात, मी जिथे जिथे जातो तिथे माझे आराध्य, माझे भगवंत माझे सोबती आहेत, माझ्या हाताला धरून ते चालवत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, चालो वाटे आम्हा तुझाची आधार. की मी जेव्हा चालतो प्रत्येक ठिकाणी मला तुझाच आधार आहे हे भगवंता, आणि माझा जो भार आहे, चालवीसी भार सवे माझा, माझा जोही भार आहे, माझं जेही ओझं आहे ते ओझं तुमच्या सोबतीमुळे हलकं होऊन जातं. जणू काही माझा सगळा भार तुम्हीच वाहत आहात. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, बोलो जाता बरळ करीसी ते नीट. जेव्हाही काही माझ्या तोंडातून बोलतो ना ते बरळच ओकतोय, त्याला चांगलं स्वरूप तुम्ही देता हो भगवंता, तुम्ही त्याला नीट करता. आणि हे करत असताना, बोलत असताना, तुमची भक्ती करत असताना मला खूप लाज वाटते. नेली लाज धीट केली देवा. हे भगवंता, माझी लाज घालवून तुम्ही मला धीट बनवलेलं आहे तुमची भक्ती करण्यासाठी, तुमचं गुणगान करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने तुमच्या सोबतीमुळे, तुमच्या कृपेमुळे आता या जगातला कुणीही व्यक्ती माझ्यासाठी परका नाही राहिला. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, अवघे जन झाले लोकपाळ, सोय रे सकळ प्राण सखे. तुकाराम महाराज म्हणतात की सगळे लोक, सगळे जन माझे सोयरे झालेले आहेत, त्यांच्याशी एक आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे.
आणि अशा स्थितीमध्ये तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुझ्या सोबतीमुळे, तुझ्या कृपेमुळे माझा जो भक्तीचा खेळ चालू आहे तो मी आनंदाने खेळतोय. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तर विचार करूया, तुकाराम महाराजांना जसा विश्वास आहे, जशी पूर्ण श्रद्धा आहे की प्रत्येक स्थानी, प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंत सोबत आहेत. जर तो विश्वास आपण प्राप्त करू शकलो ना, तर जिथे भगवंत तिथे त्यांचा भक्त, आणि तिथे यश, तिथे समृद्धी, तिथे अभय, आणि तिथे यशस्वी बनण्याचा मार्ग आपल्या समोर खुला होऊन जातो. तर आपणही हे प्रत्येक क्षणी ओळखूया की प्रत्येक क्षणी माझा भगवंत, माझा कृष्ण माझ्यासोबत आहे. हरे कृष्ण.